हॅलो एव्हरीवन, तर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही निघालो स्पेशली इंडिया टू कतार. तर नक्कीच आमचे जे स्पॉन्सर तसेच आमचे जे क्रिकेट प्रेमी आहेत वसीम भाई, त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं आहे कतारमध्ये, स्पेशली त्यांच्या घरी. आणि आता पावसाळी टुर्नामेंट चालू होत आहेत नुकत्याच, रेस्ट म्हणून आम्ही सगळे आता चाललो आहे. सगळे म्हणजे मी आणि फक्त अंगदच चाललो आहे, कारण की बाकीचे सर्व मॅचमध्ये बिझी आहेत. ट्रॅफिकमध्ये होतो, घरून निघालो 3 वाजता आणि 5 वाजलेत आम्हाला परफेक्ट एअरपोर्टवरती पोचायला. रात्रीची आमची 8ची फ्लाईट आहे. तर लेट्स गो. तर तुम्हाला दाखवतो आम्ही एअरपोर्ट व्ह्यू वगैरे तुम्हाला दाखवतो. मस्त पाऊस पडतो आहे मुंबईमध्ये. तर आम्ही पोचलो एअरपोर्टवरती. तर आम्ही आता पोचलो एअरपोर्टवरती. 5 वाजलेत आणि आता आमची होते सिक्युरिटी चेकिंग. तर अंगद पण आहे सोबत. आमचे बॅग्स जाते वे टू कतार. तर इथे होणार पहिली चेकिंग एंट्री गेटसाठी. आमचे डॉक्युमेंट्स, तिकीट विथ ID इथे चेक करणार, मग एंट्री भेटणार आम्हाला. आम्ही केले आता एंट्री. आता चाललो आहे आम्ही आमचा बोर्डिंग पास काढण्यासाठी, जिथे आम्ही लगेज वगैरे सर्व आम्ही टाकणार आहोत. सोबत ज्या बॅग्स आहेत, क्रिकेटची बॅट आहे. येस, तर आम्ही आता चाललो आहे इथे टाकणार आहोत आम्ही सर्व बॅग्स लगेजला. एअर इंडियाच्याच फ्लाईटने चाललो आहे आम्ही. बोर्डिंग कंप्लीट केल्यानंतर आम्हाला भेटलं आहे तिकीट 7F. स्पेशल तिकीट होता 11E, पण तो भेटला नाही. भेटला आता डायरेक्ट 7F विंडो सीट आहे. आणि अंगदला भेटला 7E. तर आता आम्ही चाललो तिकडे बॅट टाकायला लगेजमध्ये. बॅट वेगळीकडे टाकायला लागतं. सिक्युरिटी चेकिंग झाल्यानंतर आम्ही चाललो आता इमिग्रेशनसाठी. दिस इज द एंट्री ऑफ ब्युरो ऑफ इमिग्रेशन. लेट्स गो नेक्स्ट स्टेप. गेटमधनं एंट्री केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे असतं फर्स्ट. तुमचं सर्व डिटेल चेक करणार. तुम्ही का बाहेरच्या देशात चालल्यात, सर्व काय डिटेल्स ते विचारतात, मगच तुम्हाला ते एंट्री करतात. हा आहे शेवटची स्टेप. इथून पास झाल्यानंतरच तुम्ही बाहेरची कंट्री बघू शकता. इमिग्रेशन केलं आम्ही कंप्लीट. आणि मस्त टेन्शनवाली असते, कारण की तिथे क्वेश्चन वगैरे विचारतात. मला कुठे राहतो, का चालला आहे वगैरे, हे क्वेश्चन केले. पण आम्ही झालो क्लिअर. आणि आता हॅपीली आम्ही आमच्या गेटवर जाऊन आम्ही एन्जॉय करू शकतो. आता आम्ही जाणार आहोत, कुठे जायचं आपल्याला, लॉन्चमध्ये. तर लेट्स गो. तुम्ही बघू शकता आतमध्ये भरपूर सारे ज्वेलरीज शॉप आहेत, मायकल कॉक्स. खूप सारे फॉरेनर्स लोक पण असतात. ऑलमोस्ट डोमेस्टिक आणि इंटरनॅशनलचे ज्या एंट्रीज आहेत गेटवर जाण्यासाठी सेमच दिसतात. बट इथे सर्व इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत सेल्ससाठी. आता आम्ही करतोय अडानी लॉन्चमध्ये एंट्री. अंगदच्या कार्डवरती भेटले दोघांना आम्हाला एंट्री. थँक्यू सर. तर ही आहे अडानी लॉन्चमध्ये एंट्री केलेली. लॉन्चमध्ये येण्याचा बेनिफिट्स बघू शकता इथे. जेवणासाठी बिर्याणीज, इथे फ्रूट्स, स्वीट डिश, खूप काही आहे इथे. हे आहे लॉन्च ॲक्सेस. आता घेतो आम्ही टेबल, मग आम्ही घेणार सर्व डिशेस. इथे कॉफी वगैरे सगळं.
गाईस तर मी घेतो आता लाटे. याच्यामध्ये येतं कॉफी विथ मिल्क. लॉन्ज ॲक्सेसमधनं मस्तपैकी खाऊन आम्ही आता निघालो आमच्या गेटवरती. आमचा बोर्डिंग टाईम आहे 7:05 आणि आता परफेक्ट 7 वाजलेत आणि आम्ही आता चालू आमच्या बोर्डिंगला. मस्तपैकी जेवून बिवून झालं आहे. 3.5 तासाची आमची डायरेक्ट फ्लाईट आहे. 11 वाजता पोचेल ती डायरेक्ट दोहा कतारला. तर आता आम्ही चाललो आहे गेटवरती. इथूनच खाली उतरायचं आहे. 69B आमचा गेट नंबर आहे. आम्ही चालू आता बोर्डिंगसाठी. बोर्डिंग चालू झाली आहे आणि बंद आहे. तर आपल्यासोबत आहे मिस्टर अंगद पाटील. तर अंगद पाटीलचा आपण आउटफिटबद्दल विचार आहे. बाबा जे तू आउटफिट यूज करतोय आता ॲडिडास जर्सी, ही कुठली चप्पल आहे? मी पहिल्यांदा अशी चप्पल बघतोय. ॲडिडास इझी. कितीला भेटतंय? नो आयडिया. अरे सांग गे. एवढी प्राइस आहे का? तो सांगत पण नाही. लेट्स गो. फ्लाईट उडालेली आहे आमची आणि सक्सेसफुली 10 किलोमीटर तरी क्रॉस झाली अंगाची. आता थोडीशी भीती वाटत आहे कारण की आमची फ्लाईट सुद्धा एअर इंडिया आहे. पण नाही असं काही नाही. हे बघा फ्लाईट तुम्हाला दाखवतो. बाहेरचा व्ह्यू दाखवतो. मुंबईचा नाईट व्ह्यू. परफेक्ट 8:36ला आमची फ्लाईटवरती उडालेली आहे आणि रात्रीच्या आम्ही 11:30 वाजता आम्ही कतार दोहा येथे उतरणार आहोत. तर ऑलमोस्ट 3 तास 30 मिनटाचा हा ट्रॅव्हल असणार आहे. तर पूर्ण ट्रॅव्हलमध्ये काही करू शकत नाही. फक्त मूवीज बघू शकतो. अदरवाईज झोप काढायची, दुसरं काहीच नाही. 3 तास एका जागेवरती बसायचं आहे आणि सर्वात बोर हा टाईम असतो फ्लाईटमध्ये. जोपर्यंत बसत नाही आणि बसल्यानंतर एका डेस्टिनेशनवरून दुसऱ्या डेस्टिनेशनवरून आपण पोचत नाही तोपर्यंत खूप कंटाळा येतो. त्याचा एकमेव रिझन आहे की पूर्णपणे एका सीटवर कंटिन्यू बसत राहावं लागतं. वेस्टेज ऑफ टाईम असं वाटतं. जर तुमच्याकडे मूवीज डाउनलोड असतील तरच तुमचा मोबाईल यूज करण्यात अर्थ आहे. त्याचा रिझन असं आहे की नो इंटरनेट कनेक्शन. आता तर आम्ही व्यवस्थित फ्लाईट पकडली आहे आणि आता पुढे चाललो आहे. तर नेक्स्ट भेटूया तुम्हाला डायरेक्ट दोहा इंटरनॅशनल एअरपोर्टवरती. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. झोपू नका, अजून पुढे आहे. 1 तासानंतर आम्हाला आलेलं आहे जेवण. स्पेशली एअर इंडियाकडून आपल्याला भेटतं. त्याच्यामध्ये नॉनव्हेज आम्ही ऑर्डर केलं. नॉनव्हेज आणि व्हेज असे दोन्ही येतात. त्याच्यामध्ये बघा केक्स, कोकुंबर सलाड, एक बन, ऑरेंज ज्यूस, पाण्याची बॉटल आणि आहे नॉनव्हेज फूड. पण आम्ही ना आता खाणार आहोत. मी ऑलरेडी लॉन्चमध्ये एवढं खाल्लं आहे का आता इच्छा नाही खायची. भाई तरी पण सुरुवात करते. जाशील ना बाथरूमला दनादन. आता खाऊच नको नंतर. काय सांगितलं माहिती आहे ना?
बाहेरचं वातावरण गडबड करते बोलते. कृपया ध्यान दीजिए, हे बघ आली. मौसम से गुजर रहे हैं. आपसे निवेदन है कि अपनी सीट लाइट पर हलते लौट भरपूर. जाएं और सीट बेल्ट बांध लें. धन्यवाद. May I टर्बुलन्स. have your attention please as we are experiencing turbulent weather. कतारमध्ये झालेला आहोत आम्ही लँड. दोहा इंटरनॅशनल एअरपोर्ट कतार. हॅलो एव्हरीवन. तर आम्ही पोचलो आहे कतार एअरपोर्टला. एकदम सेफली लँड झालं, एकदम सेफली. त्याचं मेन इम्पॉर्टंट होतं की फ्लाईट एअर इंडियाची होती बट सर्व सिस्टम विस्ताराचा होता. बहुतेक विस्ताराचाच पूर्ण फ्लाईट होती, फक्त त्याच्यावरती एअर इंडियाचं नाव होतं. बट ठीक आहे, सेफली लँड झालो. आता आम्ही जाणार आहोत बॅगेज क्लेम करायला. तिथून जाणार हॉटेल रूमवरती. बाय. लेट्स गो. इमिग्रेशन झालेलं आहे आमचं आणि आम्ही आता कतारमध्ये एंट्री करतो आहे. भावाने आपलं घेतलेलं आहे लगेज. संस्कार स्पोर्ट्सच्या 2 बॅट आणले आहेत. भाई इथं प्रॅक्टिससाठी स्पेशली आला आहे कतारमध्ये. फास्ट विकेट पावसाळ्यासाठी तो रेडी होणार आहे. इकडे पाऊस नाही पण विकेट फास्ट आहेत. तर माझी बॅग येते. बॅग घेऊन आम्ही आता जाणार डायरेक्ट. एंट्री केल्यावरतीच कस्टमवाल्याने घेतला आम्हाला आतमध्ये. आमच्या सर्व बॅग ओपन करून आज कपडे इकडं तिकडं उडवलं, वेस्ट केली. बायकोने एवढं प्रेमात बॅग भरून दिलेली, सगळं कपडं उडवलं इकडं तिकडं. ते काय भेटला नाही त्याला. तो बोलतोय अंगदला बोलतोय तू गांजा पिले का. पण नाही, त्याने सोडला आम्हाला. त्याला बोललो आम्ही क्रिकेट प्लेअर आहेत म्हणून. तर आता आम्हाला घ्यायला आलेत वसीम बाय आणि आम्ही आता प्रॉपर कतारमध्ये एंट्री केलेली आहे. तर बघूया आता कुठे वसीम बाय. तर आम्ही आलो आता कतारमध्ये एंट्री केली आणि आमच्यासोबत आहेत द किंग वसीम बाय. तर वसीम बाय आम्हाला आलेत घ्यायला आणि त्यांच्या गाडीमध्ये आम्ही बसलो आहे. आणि इकडे मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे आणि इंडियामध्ये चालतं राईट हँड ड्राईव्ह. आपले निहाल आहेत. निहाल सर पण आहेत आपल्यासोबत. 4 दिवस हा आपल्यासोबत असणार निहाल बाय. 4 दिवस आम्हाला सोडणार नाही कुठे. तर लेट्स गो. नेक्स्ट डे आमची मॅच असणार आहे कुठेतरी. वसीम भाईने अरेंज केले आमच्यासाठी स्पेशल कतारमध्ये मॅच असणार आहे. कतारची गरमी दाखवतो. येस, कतारची टॉपची हिटिंग ग्रिल होतं, ग्रिल. तर बघूया. एअरपोर्ट आहे तो बालू VIP एअरपोर्ट. फक्त VIP ला हा बघा काही. हा कतारमधला VVIP म्हणजे प्रॉपर रॉयल लोकांसाठी बनवलेला गेला आहे. त्यांच्यासाठी बनवलं प्रॉपर हार्वे. पार्किंग मुंबई बनायला इतकी मोठी पार्किंग आहे. आम्ही पोचलो आता आमच्या मॅजेस्टिक हॉटेलमध्ये आणि आता आम्ही करू चेक इन. आमच्या बॅगेज कसं आहे. ह्याला काय बोलतात.
फलाफिल्स हा हमूस मामूस का हमूस हे आले आज जेवणासाठी आम्हाला. तर आमचं झालं जेवून आणि आम्ही आता निघालो सर्व आमच्या हॉटेल्स रूम्स आणि त्यांच्या ते घरी. तर माझ्यासोबत सर्व अप्पूबाई पण आहेत जे आपल्याला एअरपोर्टला भेटलेले, वसीमबाई वगैरे सगळे, आणि आपला निहाल भाऊ पण आहे भाई, पप्पूबाई सर्व आपले मित्र आहेत. कोण कोण आहेत आपले? परसबाई, नबील, हे आहेत आपली घरची कोकणी माणसं ते सर्व कतारला येऊन आपला स्वतःचा मस्त बिझनेस करतात. आता उद्या आमची मॅच आहे तर तुम्हाला दाखवतो इकडचं वातावरण कसं आहे. 42 डिग्री सेल्सिअसमध्ये मॅच खेळायला लागते इथे. तर वसीमबाई पण खेळणार आहेत आमच्यासोबत. तर चलो लेट्स गो. आता आम्ही निघतो आमच्या हॉटेल रूमला. बाय बाय.